नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल सरकुटवार पूर्णता कोचिंग क्लासमध्ये आपले स्वागत करीत आहे। तर मी लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं कशा प्रकारे रॅशनल नंबर्स नंबर लाईन मध्ये लिहायचे, बरोबर आहे। तर यावेळेस तुम्हाला सांगणार आहे मी कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर। तर परिमेय संख्येची तुलना कशा प्रकारे करायची हे आपण शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल एक लिहून दिलेलं आहे, पहा। कंपेअर द नंबर्स 5/4 and 2/3. ओके, राइट युजिंग द प्रॉपर सिम्बॉल ऑफ ग्रेटर दॅन और लेस दॅन और इक्वल टू। ओके, तर आता बघ कशा प्रकारे नोटेशन यूज करायची हे आपल्याला शिकायचं आहे। त्या अगोदर आपण पहिल्या काय लिहायचं आहे, रॅशनल नंबर लिहून घ्यायचे। एक साइडला 5/4 आणि दुसऱ्या साइडला 2/3 लिहायचं, बरोबर आहे। तर ह्या दोन्ही वेगवेगळे आहेत। तर बघायचं, इकडचा जो छेद आहे आणि इकडचा जो छेद आहे, या छेदानं इकडे गुणायचं अंश आणि छेदाला, आणि या छेदानं इकडे गुणायचं अंश आणि छेदाला। ओके, हे आपण का करतोय, हे करायचं कारण आहे की आपल्या दोघांचा छेद समान करायचा आहे। काय करायचं आहे, छेद समान। तर बघा 5 3 15, 4 3 12, अगेन 2 4 8, 3 4 12, दोघांचे छेद आपल्याकडे समान आलेले आहेत। तर आता आपण ही संख्या जशाला खाली लिहून घ्यायच्या, 15/12 आणि इकडे 8/12। आता बेस जो सेम आहे, छेद सेम आहे, तर आपल्याला याचं कंपॅरिझन सांगता येते, विच वन इज ग्रेटर और विच वन इज लेसर। तर बघा, जिकडे तोंड असेल ती संख्या आहे मोठी, ओके, ती परिमेय संख्या मोठी असेल। बघा याचा आपण काय केलं, याचं नोटेशन इकडे दिल्या, तर तोंड इकडे केला, याचा बॅक इकडे केला, म्हणजे 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12 असं आपल्याला लिहायचं आहे। ओके, समजलं। तर पुढचं पाहू आपण त्यानंतर। पहा एक्झाम्पल नंबर 2, कंपेअर द नंबर -7/3 and -5/2। आता हे जे आहेत ना, हे आहे निगेटिव्ह नंबर्स। आता निगेटिव्ह नंबर तर कसं करायचं, बघा इथे बेस सेम आहे का, नाही आहे, तर याचा पण बेस आपल्याला सेम करून घ्यायचा आहे। तर पहा -7/3 आणि इकडे लिहायचं -5/2। अगेन काय करायचं, दोन कॉलम मध्ये घ्यायचे अलग अलग, आणि याचा छेद जो आहे याला मल्टिप्लाय करायचा अंश आणि छेदाला, आणि याचा जो छेद आहे हा, तर याला मल्टिप्लाय करायचा अंश आणि छेदाला। ओके, तर मल्टिप्लाय करू शकता तुम्ही। 7 2 14 -3 2 6। ओके, अगेन 5 3 15 -2 3 6। ओके, दोघांकडे 6 6 आलं, म्हणजे याचा दोघांचा छेद आपला समान झालाय। तर आपण याचं कंपॅरिझन करू शकतो। तर पहा -14/6 इन द बॉक्स -15/6। आता बघा त्या बॉक्स मध्ये काय लिहायचं आहे, विच वन इज ग्रेटर और विच इज लेसर। आता तुम्हाला सांगतो, नेगेटिव्ह मध्ये काय असते, जी लहान संख्या असते ती मोठी असते आणि जी मोठी संख्या असते ती लहान असते। तर पहा याचं तोंड कोणी करणार, आपण इकडे करणार, कारण -14/6 हे मोठं आहे -15/6 पेक्षा। मग विद्यार्थ्यांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, तुम्ही सर्व मित्रांसोबत शेअर करा, आणि होमवर्क मध्ये 1.2 हे तुम्ही सोडवायचं आहे। ओके, आणि काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट करा, आणि आमच्या चॅनलला पूर्णता कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।